नमस्कार. महाशिवरात्रीनिमित्त जयतु जयतु हिंदू राष्ट्र मी यूट्यूब चॅनल सादर करत आहे हर हर महादेव ही श्रृंखला. या श्रृंखलेमध्ये आज आपण पाहूया शिवाची विविध रूपे. महादेवांनी वेळोवेळी वेगवेगळी रूपे घेतलेली आहेत. ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आहेत. सर्वप्रथम पाहूया रुद्र. रोदयती इति रुद्र हा जो रडवणारा आहे तो रुद्र होय. रु म्हणजे रडणे आणि द्र म्हणजे धावणे. रुद्र म्हणजे रडवणारा, रडविणारा, रडत रडत धावून जाणारा, देवाने दर्शन द्यावे म्हणून रडणारा, मुक्ती करता आक्रंदन करणारा तो रुद्र होय. ऋतम राती इति रुद्र हा. ऋत म्हणजे दुःख आणि राती म्हणजे नाश करतो. दुःखाचा जो नाश करतो तो रुद्र होय. दुःख म्हणजे अविद्या किंवा संसार. रुद्र म्हणजे अविद्येतून किंवा संसारातून निवृत्ती करणारा. रुद्र म्हणजेच सत्य होय. रुद्राचे जे सेवक असतात, पार्षद असतात त्यांना रुद्रगण असे म्हणतात. रुद्रगण हे रुद्रांचे सेवक आहेत, म्हणजे ते सतत रुद्राच्या जवळ राहून सेवा करतात. हे 1 कोटी असल्याचे सांगितले जाते. भूतनाथ, वेताळ, उच्छुष्म, प्रेतपुतन, कुभांड इत्यादी रुद्राने उत्पन्न केलेले गण आहेत. रुद्रगण ही रुद्रासारखाच वेश धारण करतात. ते स्वर्गात वास्तव्य करतात आणि पापी लोकांचा नाश करतात, धार्मिकांचे पालन करतात, पाशुपत व्रत धारण करतात आणि योगीजनांची विघ्ने दूर करतात. सदैव शिवाच्या सेवेत मग्न असतात. शिवाचे दुसरे रूप म्हणजे कालभैरव. काशीचा कोतवाल म्हणजेच कालभैरव हा अष्टभैरवांपैकी एक असून याची उत्पत्ती शिवाच्या क्रोधातून झालेली आहे. शिवाने ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक याच्या हातून तोडवून टाकले. त्यानंतर त्याला काशी क्षेत्री राहण्याची आज्ञा केली. याला काशीचा कोतवाल असे त्यामुळेच म्हटले जाते. काशीत प्रवेश केल्यानंतर प्रथम याचे दर्शन घ्यावे लागते. दर्शन घेऊन परतताना कालभैरवांचा काळागंडाही काही जण हातात बांधतात. शिवाचे तिसरे रूप आहे वीरभद्र. यमधर्म आणि दक्षिण लोकाचा प्रमुख असा हा वीरभद्र. यमधर्म आणि दक्षिण लोकाचा प्रमुख वीरभद्र हेही शिवगणच आहेत. दक्षिण लोकाशी प्रत्यक्ष संबंध असलेला वीरभद्र हा एकच देव आहे, म्हणून हा भूतमात्रांचा नाथ म्हणजेच भूतनाथ आहे. याने वेताळाला आपले वाहन बनविले आहे. लिंग रूपात शिवाची पहिली पूजा वीरभद्राने केली अशी कथा आढळते. शिवाचे चौथे रूप आहे भैरव, भैरवनाथ. 64 योगिनींचे स्वामी भैरवनाथ. भैरवांचे 64 प्रकार सांगितलेले आहेत. 8 भैरवांचा एक असे त्यांचे 8 वर्ग आहेत. 8 वर्गाचे प्रमुख अष्टभैरव या नावाने प्रसिद्ध आहेत. यासह कालभैरव, बटुक भैरव ही भैरव नावे देखील प्रसिद्ध आहेत. भैरव हा प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण करत असतो असे म्हणतात. भैरवांना वगळून केलेली शक्तीची पूजा कधीही योग्य फळ देत नाही, ती निष्फळ ठरते असे महापीठ निरूपण या ग्रंथात म्हटलेले आहे. महाराष्ट्रात भैरवांना ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. त्यांना भैरोबा किंवा बहिरोबा किंवा विरोबा असे म्हणतात. प्रत्येक खेड्यात या देवाचं एक तरी ठाणं असतं. वारुळ किंवा स्मशान अशा ठिकाणी या देवाचं ठाणं असतं. कधी त्यांची मूर्ती असते तर कधी तांदळा असतो. रात्री हा घोड्यावर फिरून फेरी घालायला निघतो, तेव्हा त्याच्या समवेत काळा कुत्रा असतो असे म्हणतात. काठ्याने काटा काढायचा या नियमाने भैरवाच्या जपाने जी शक्ती निर्माण होते तिच्यामुळे वाईट शक्तींचा त्रास फार कमी होतो. हे होत असताना व्यक्तीला त्रास जाणवू शकतो, मात्र याच्या जपामुळे वाईट शक्ती निघून जातात. शिवाचे 5वे रूप आहे वेताळ. विकृतीला तालावर नाचविणारा तो वेताळ. वेताळ हा शब्द वैताल या शब्दापासून बनला आहे. वैताल म्हणजे विकृतीला तालावर नाचविणारा. वेताळाला आग्या वेताळ, ज्वाला वेताळ किंवा प्रलय वेताळ असेही म्हणतात. वेताळांचा समावेश भूतगणात केला जातो.
मत्स्यपुराणात वेताळाला रक्तमांस खाणारा असे म्हटले आहे. शिवाने वेताळाला पिशाच्यांचे आधिपत्य दिले आहे. मांत्रिक लोक वेताळाला वीर म्हणतात. वैताली ही वेताळाची आई मातृका म्हणूनही महत्त्व पावलेली आहे. वेताळाच्या मूर्ती ह्या काष्ठ किंवा पाषाण यांच्या असतात. यांच्या हातात त्रिशूळ किंवा दंडा असतो. हे वेताळ बऱ्याच गावांचे ग्रामदैवतही आहेत. शिवाचे 6वे रूप आहे भूतनाथ. शिवाचे अंशावतार अनेक आहेत. अवताराचे कार्यप्रयोजनही निरनिराळे आहेत. भूतनाथ हा वेताळाच्या वर्गातला एक शूद्रदेव आहे. गोमंतकात यांची देवस्थाने आहेत. भूतनाथ मध्यरात्री आपल्या सैनिकांसह संचार करतात. त्यावेळी त्यांच्या हातात एक दांडा आणि खांद्यावर घोंगडी असते. ते पायी भ्रमंती करतात. शिवाचे 7वे रूप आहे नटराज. नाट्यकला प्रवर्तित करणारा असा हा नटराज. एखादी निश्चित घटना अथवा विषय अभिव्यक्त करण्यासाठी जे अंगचालन केले जाते त्याला नटन अथवा नाट्य असे म्हणतात. हे नटन जो करतो तो नट होय. नटराज या रूपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली आहे अशी पारंपरिक धारणा आहे. शिव हे आद्य नट आहेत अशी श्रद्धा सर्वांची आहे. त्यामुळेच त्यांना नटराज हे बिरुद लावले गेलेले आहे. शिवांचे 8वे रूप आहे किरात. हे शिवांचे कापालिक रूप आहे. शिवा इतकेच जनमानसात हे त्यांचे प्रिय असे रूप आहे. ते गजचर्म पांघरतात. त्यांच्या पुढे भूतगण हसत नाचत असतात. भगवती उमाही त्यांच्यासह त्याच वेशात असते. शैव धर्माच्या उत्कर्ष कालात शिवाचे हे रूप हळूहळू लुप्त झाले. केवळ नृत्याशी तेवढा शिवाचा संबंध राहिला. शिवाच्या त्या नर्तक रूपाचा विकास होत होता. शिवाची नटराज ही मूर्ती यामुळेच निर्माण झाली. बंधू भगिनींनो, हर हर महादेव ही श्रृंखला आवडत असल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तसेच अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा. त्यामुळे येणारे हर हर महादेवचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहता येतील. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.